नमस्कार. मालिकेचा आजचा भाग हा खूपच मस्त आहे. अद्वैत कलाला कसा घास भरवतो, त्याचबरोबर कला सरोजची कशी तिला लायकी दाखवते, तिनं जी कलाशी चुकीचं वागलेली आहे त्या गोष्टीची कशी जाणीव करून देते. आणि त्याचबरोबर अद्वैतने एक सर्वांच्या समोर कलाला एक भयानक अशी अट ठेवलेली आहे, ज्यामुळं सरोजच्या शिट्ट्या वाजलेल्या आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे अद्वैत आबांना विचारतो, ती अशी का गेली? तेव्हा आबा म्हणतात, अरे नीट विचार ना, कोणाबद्दल बोलतोयस तू? तेव्हा अद्वैत म्हणतो, कला का गेले खरेच्या तिकडं? त्यावेळेस आबा म्हणतात, का रे काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही मला माहीत नाही आहे ना, म्हणून विचारतोय. आबा म्हणतात, अरे पावसाचे दिवस आहेत, तू भिजलेलं आहे, कापडं बी बदलली नाहीत अजून. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो तेच ना. त्यावेळेस आबा म्हणतात, काय झालं आहे नक्की? बरं तुला एवढंच माहिती पाहिजे ना, मग तू जा ना, तू विचारून ये, तू बघ भेटून, जर तिथे सापडली तर चांगलीच गोष्ट आहे ना तुला. त्यावेळेस असं म्हणता क्षणी अद्वैतला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो, पण जर मी आत्ता आबांना सांगितलं की मी येईल, मी जातो तिला बघून येतो, तर आबा मला चिडवत राहतील. त्यापेक्षा ना मी नाही म्हणतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही कशाला कशाला जाऊ उगीच. तेव्हा आबा म्हणतात, अरे जाऊन ये ना, घेऊन ये सुनबाईला, बघ तिला पण बरं वाटेल तेवढंच. असं म्हणता क्षणी अद्वैत म्हणतो, असं म्हणताय का? बरं ठीक आहे मग, चालेल. असं अद्वैत विचार करतो आणि तो जायला निघतो. तर इकडे आता कलाच्या घरी कलासाठी छान असा शिरा कुडाचा बनवलेला असतो आणि कलाला आई म्हणत असते की खा. काजल ही तिथं असते. काजल मात्र चिडवत असते की हां कलाताई खा खा, तू शिरा खा. कसे आमच्यासाठी फिटलं भात बनतो ना, आमच्यासाठी कुठं कोण शिरा बनवतं आहे? आम्ही तर रोज इथंच असतो ना. त्यावेळेस कला म्हणते, काय चाललंय गुंड्या तुझं हे? आणि मग कला तिला चिडवू लागते. तेव्हा गुंड्या मात्र ऐकायलाच तयार नसते. गुंड्याचं असं म्हणणं असतं की आमच्यासाठी कोण कधी काय बनवणार आहे का? आमच्याबद्दल कोणाला काही वाटतच नाही आहे. आणि तुझ्यासाठी बघ तुझे कसे लाड केले जात आहेत, आणि आई अशीच करते बघ, असं म्हणत ती कलाला चिडवत असते. पण कला मात्र म्हणत असते, काय होतं गुंड्या, मला नीट सांग बरं, असं का विचार करतेस तू? आणि कसं आहे माहिती आहे का, मी तिकडं सासरी असते ना, तू आईबाबांजवळ इथंच असते, त्याच्यामुळं ते असे म्हणत आहेत तुला, असं तिचं म्हणणं येतं. त्यावरती लगेचच काजल म्हणत असते की नाही बघितलं ना बाबा, आई कलाताईचीच काळजी करते, माझ्याबद्दल तिला काही वाटतच नाही आहे, असं ती बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजलचे हे नखरे सुरूच असतात. काजलचं असं म्हणणं असतं की आमच्याबद्दल कोणाला काही वाटतच नाही आहे, तुम्ही सगळे कलाताईचीच काळजी करत आहात, तिच्याबद्दलच बोलत आहात. कला मात्र हसत असते. कला म्हणते, ये इकडे मी तुलाही भरवते. आणि आईला राग आलेला असतो. आई मात्र काजलला मारायला धावत असते. तेव्हा काजल मात्र कलाच्या मागं लपत असते आणि त्यांच्या दोघींची जी लग्नाआधी मस्करी चालायची सेम तशी सगळी मस्करी दंगामस्ती त्यांची सुरू असते. दोघीही खूप आनंदात असतात. कितीतरी दिवसानंतर कला पण एवढी खुश असते, तिला खूप छान वाटत असतं. अगदी माहेरी येऊन मन मोकळं झालेलं असतं तिचं, हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. कला खुश झालेली असते. आईबाबांना पण छान वाटत असतं, कारण सकाळी आली तेव्हा ती टेन्शनमध्ये होती आणि आता खुश आहे, हे पाहून त्यांनाही बरं वाटतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि गुंड्या दोघीजणी मस्त मस्करी करत असतात, त्यांचं छान चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे गुंड्या म्हणते की खरंच कलाताई, आज खूप दिवसानंतर एवढं छान वाटलेलं आहे, तू आलीस ना, खरंच बरं वाटलं. त्यावेळेस कला म्हणते, हो ना, मला पण मोकळं मोकळं वाटतं, नाहीतर त्या घरात नुसते सगळेजण पुतळा बनूनच राहत असतात. आणि मग आता कला काजलच्या मागं तिला शिऱ्याचा घास भरवण्यासाठी पळत असते, धावत असते. पण काजल मात्र ऐकायलाच तयार नसते. काजल म्हणत असते की नाही नको मला, तूच खा, आमच्यासाठी आहे ना पिठलं भात, नाहीतर आम्हाला मिळतात फटके, खा खा तूच खा. तेव्हा कला जबरदस्तीनं काजलला घास भरवत असते. पण काजल मात्र म्हणत असते की नाही ग कलाताई, तूच खा. काजलचे आपले नखरे सुरूच असतात. ती काही शिऱ्याचा घास खायला तयारच नसते. आणि मग कला म्हणते, खूप छान वाटलं, खरंच मस्त वाटलं आज इथे मला, असं कलाचं बोलणं सुरू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काजल स्वतःच्या हाताने कलाला घास भरवते आणि म्हणते की कलाताई हे घे. आणि इकडे बाबांना आईला खूप आनंद झालेला असतो. इतक्या दिवसानंतर लेक घरी आलेली आहे, पण घरातलं वातावरण पण तिनं आनंदीमय केलेलं आहे. घरातलं वातावरण छान झालेलं आहे. वातावरणामध्ये
त्या आनंद आहे, त्याचबरोबर एक जे तजेला हवा होता तोही घरात मिळालेला आहे, चेंज हवा होता तो मिळालेला आहे. नाहीतर इतके दिवस घरात खूप टेन्शन्स होते. इकडे अद्वैत आता पोहोचलेला असतो. अद्वैत म्हणतो की आता ही इथं डिझाईनच काढत बसलेली असणार आहे. मी हिला पकडणार, हिला डिझाईन काढायच्या होत्या म्हणूनच ती इथं आलेली आहे. मी तिला बरोबर पकडणार आणि दाखवून देणार की बघ. आणि आता मी जर तिला पकडलं तर मग ती काहीच करू शकत नाही. मग मी सगळ्यांच्या समोर तिला मान्य करायला लावणार की चांदेकरांना डिझाईन प्रोव्हाइड करणारी तूच आहे ते. मग मजा येणार आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि इकडे काजल, कला दोघी सर्वजण बोलत असतात. कला म्हणते आज खूप दिवसांनी छान वाटलं, नाही तर त्या चांदेकरांच्या घरी ना सगळे नुसते पुतळ्यासारखेच असतात. आणि अद्वैत मात्र इकडे खुश होऊन म्हणत असतो की चला आज मी खरेला रंगेहात पकडणार म्हणजे पकडणारच. खरं तर अद्वैतला काहीच माहिती नसतं कला इकडे का आलेली आहे, नक्की काय झालेलं आहे हे अद्वैतला काहीच माहिती नसतं. आणि कला तिथे शिरा खात बसलेली असते. अद्वैत नेमका त्याच वेळी घरात येतो आणि कला म्हणत असते की तिथे ना पुतळ्यासारखा राहून कंटाळा आलेला, सगळे नुसते पुतळेच आहेत ना तिथं, आणि आत्ता कसं छान वाटतंय ना. आणि त्यावेळेस सगळ्यात मोठा पुतळा तर कोण आहे माहिती आहे का, असं कला म्हणते. आणि नेमकी त्याच वेळेस संगीता म्हणते की जावई बापू. तेव्हा कला म्हणते की अगदी बरोबर ओळखलंस बघ, अगदी तुझा जावई बापू तोच. आणि इकडे काजल आणि आई त्याचबरोबर दिनकर सर्वजण पाहत असतात, कारण अद्वैत आलेला असतो म्हणून त्यांना धक्का बसलेला असतो. पण इकडे कलाला कुठं माहिती असतं, कला आपली तोंडचूक घेतच असते, अद्वैतबद्दल बोलतच असते. त्यावेळेस काजल तिला म्हणते अगं तिकडं बघ ना कोण आलंय. आणि तेव्हा कला हसत असते. तिच्या लक्षातही आलेलं नसतं की काय गोंधळ आपण घालून ठेवलेला आहे. आणि ती पाहते आणि चांदेकर अशी म्हणून जोरात किंचाळते. तेव्हा अद्वैत तिथं आलेला पाहून कला म्हणते का काय झालं, तू का आलंस, असं म्हणता क्षणी अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. आणि इकडे कलाने मात्र मस्त मजा घेतलेली असते. अद्वैतला जे काय बोलायचं आहे ते बोललेलं असतं, पण आता तिने अद्वैतच्याबद्दल जे बोललेले आहे त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झालेला असतो. कला मात्र थोडी घाबरलेली असते. आपण चांदेकरबद्दल असं बोललेलो आहोत आणि चांदेकर समोरच आला, ह्या गोष्टीचं तिला नवल वाटत असतं. परंतु इकडे अद्वैत मात्र कलाकडे पाहत असतो. आणि संगीता, दिनकर म्हणत असतात की बसा बसा जावई बापू बसा. आणि कला मात्र चांदेकर चांदेकर म्हणत असते. आणि तेवढ्यात संगीता पण चांदेकर म्हणते. हे झाल्यानंतर लगेचच इकडे हे दोघंजण हसू लागतात आणि संगीता म्हणते माफ करा ते चुकून झालं, असं बोलते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत ही खुश असतो. आणि इकडे कलाला म्हणतो की तू इथे खात बसली आहेस, तुला माझी काळजी नाही आहे, मी ऑफिसमधून आलो आहे. तेव्हा कला म्हणते की का, मी माझ्या आईबाबांच्या घरी आलेले आहे, मी तुझी काळजी कशाला करू, असं कलाचं म्हणणं असतं. अद्वैतला मात्र खूप वाईट वाटत असतं. अद्वैतचं असं म्हणणं असतं की माझ्या बाबतीत तू काहीच विचार केलेला नाही आहे, मला काय हवं आहे नको आहे काहीच तू पाहिलेलं नाही आहे, एवढं अद्वैतचं सुरू असतं. आणि म्हणतो जर आता मी हिला सांगितलं की तू माझ्यासाठी कपडे काढून ठेवलेले नाही आहेत म्हणून मी इथं आलो आहे, तर ही आणखीनच तिथे मला माज दाखवायला सुरुवात करेल, हिचा ॲटिट्यूड काही कमी होणार नाही आणि या सगळ्यामुळं मलाच त्रास होईल, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि अद्वैत मात्र तिला चिडवत असतो, तिच्याशी बोलत असतो. त्यानंतर कला मात्र ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते की जोपर्यंत माझं खाऊन होणार नाही तोपर्यंत मी येणार नाही, जोपर्यंत माझं खायचं होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. हे माझ्या आईबाबांचं घर आहे आणि इथं मी कितीही वेळ राहू शकते, तू मला आता सांगू नकोस की मी काय करायचं आहे. आणि कला निवांत खाली बसून राहते आणि खायला पण अगदी हळूहळू चमच्याने थोडा थोडा घास ती खात असते. तेव्हा अद्वैतला राग येत असतो. अद्वैत म्हणत असतो मला भूक लागली. तेव्हा संगीता म्हणत असते थांबा जावई बापू, मी तुमच्यासाठी शिरा करते. त्यावेळेस अद्वैतला लगेच हो म्हणतो, तो बसायला लागलेला असतो. तर कला म्हणते नाही नाही अगं तो चांदेकर आहे, चेंज झाल्याशिवाय कपडे बदलल्याशिवाय फ्रेश झाल्याशिवाय तो काही खात नाही आहे, तो ऑफिसमधून आला तसाच इकडे आला की नाही. आणि कला मात्र त्याला खायला बसूही देत नाही. त्यानंतर संगीता म्हणते असं आहे का. आणि मग अद्वैतला राग येतो. कला पेपर वाचत बसलेली असते आणि अद्वैत स्वतःहूनच लगेचच तो घास उचलतो आणि कलाच्या तोंडामध्ये भरू लागतो. आणि सगळेजण हसत असतात. अद्वैतच्या लक्षातही आलेलं नसतं की अरे बापरे आपण काय करून बसलेलो आहे, आपण या सगळ्या हट्टामध्ये या या आगाऊला आपण घास भरवलेला आहे, हे अद्वैतला माहितीही नसतं, त्याच्या लक्षातही आलेलं नसतं. त्याने मात्र कलाला घास भरवत असतो आणि सगळेजण मात्र इकडे खुश झालेले असतात. सगळ्यांना असं वाटत असतं की खरंच खूपच छान असं चाललेलं आहे. अद्वैत मात्र कलाने भरभर खावं यासाठी तिला घास भरवत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की
अद्वैतने कलाला घास भरवल्यानंतर कला म्हणत असते, चांदेकर हे काय चाललंय तुझं, खाऊ दे ना मला शांतपणे. पण इकडे चांदेकर मात्र ते काय तिला खाऊ देत नसतो. तिला म्हणत असतो की नाही, कारण तू पटपट आवरत नाही आहेस ना, म्हणून मी तुला भरवत आहे. एवढं लक्षात येत नाही आहे का तुझ्या? चल बरं लवकर आवर, जायचं आहे आपल्याला, मला भूक लागलेली आहे. त्यावेळेस कला म्हणते, काय हे चांदेकर तुझं? तेव्हा संगीता म्हणते, जावई बापू मी तुमच्यासाठी थालपीठ लावू का, तुम्हाला शिरा नको असेल तर. तेव्हा अद्वैत हो म्हणत असतो, पण कलाचा मात्र हट्ट असतो की नाही. तो म्हणतो की नाही नको. ते म्हणते की तर तुम्ही चेंज करा. आणि दिनकरला म्हणते, अहो तुमचे कपडे द्या बरं जावई बापूंना. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही नाही नको मला कपडे, कारण त्याला ती लुंगी आठवते. आणि जेव्हा त्याने लुंगी घातलेली असते तेव्हा त्याची पॅन्ट फाडलेली असते. हा क्षण त्याला आठवतो आणि तो म्हणतो की नाही नाही मला नको आहे लुंगी. असं म्हणत अद्वैत तिथं लगेचच कलाला म्हणतो की चल चल, खरे चल लवकर. पण कला तरी ऐकायचं नाव घेत नसते. कलाचा हट्टीपणा हा सुरूच असतो. कलाचं असं म्हणणं असतं की नाही, मी काही लगेच येणार नाही, काही झालं तरी माझं घर आहे, मी कधी यायचं ते मी ठरवणार आहे, तू मला सांगायचं नाही, असं ती म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कलाचा हा हट्टीपणा पाहून अद्वैतला खरं तर राग आलेला असतो. तो तिला भरवत असतो. आणि इकडे काजल म्हणत असते की कलाताई, आता दाजींनी एवढा छान घास भरवला आहे तुला, नाव घे बरं आता तू. त्यावेळेस असं म्हटल्याबरोबर कला म्हणते, काय चाललंय गं तुझं काजल, शांत हो बरं जरा तू. असं म्हणत ती काजलला शांत करत असते. आणि इकडे कला मात्र खुश होत असते आणि तिला भारी वाटत असतं की या चांदेकरचं माझ्याशिवाय पाणीही हलत नाही. आणि मग अद्वैत कलाला म्हणत असतो की तू असं का केलेलं आहेस ते सांग बरं आधी मला. माझे कपडे मला सापडत नाही आहेत, माझं तिथं काहीच सापडत नाही आहे आणि तू इथं येऊन राहिलेली आहे, मला का सांगितलं नाही आहेस इकडे येणार होती तर. तेव्हा कला म्हणते, तुला काय सांगायचं होतं, मी माझ्या आईबाबांकडे आलेले आहे, मग मी तुला का सांगू, असं कलाचं आपलं म्हणणं सुरू असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, माझे कपडेही मला सापडत नाही आहेत, मी ऑफिसमधून आलो आहे, मी आलो आहे तसाच इकडं आलो आहे, माहिती आहे ना तुला. त्यावेळेस कला म्हणते, मग मी काय करू, तू आला आहे तर मी काय करू ते सांग ना. त्यावेळेस कलाचा हट्टीपणा सुरूच असतो. आणि अद्वैत मात्र तिला म्हणत असतो, चल ना पटकन आवर ना, अगं असं काय करतेस तू. कला मात्र ऐकायलाच तयार नसते. आणि कला म्हणत असते की नाही, माझ्या आईबाबांबरोबर मी निवांत वेळ घालवणार आहे, तुला जायचं आहे ना तू जा, तू कशाला आला इथं, मी तुला बोलवलेलं होतं का, असं कला म्हणत असते. तेव्हा संगीता आणि दिनकर दोघंही म्हणत असतात की काय चाललं आहे कला. पण कला मात्र ऐकायचं नावच घेत नसते. कलाचं एवढंच म्हणणं असतं की नाही, काहीही झालं तरी मी मात्र तुझं ऐकणार नाही, मी एवढं लवकर काय ऐकायचं आहे तुझं, असं कलाचं म्हणणं असतं. आणि कला मात्र खुश झालेली असते. कला म्हणत असते, तुला जायचं आहे तर तू जा, मी काय येऊ तुझ्यासाठी लवकर, आणि काय गरज आहे मी यायचं, माझी मी ठरवेल ना मी कधी यायचं आहे ते, असं कला सांगत असते. कलाचं हे म्हणणं ऐकून अद्वैतला मात्र धक्का बसत असतो. मग कलाला दिनकर आणि संगीता म्हणतात की अगं कले, जा ना, एवढं ताणू नकोस, ते न्यायला आलेत ना तुला. मग कला म्हणते ठीक आहे. आणि त्यानंतर कला आईबाबांना नमस्कार करते आणि निघत असते. तेव्हा ती अद्वैतला खुणवते की तूही आईबाबांना नमस्कार कर. आता कलाच्या आईबाबांनी दोघांनाही सुखी संसाराचा आशीर्वाद दिलेला असतो. अंबाबाईच्या कृपेने तुमचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आशीर्वाद दिलेला असतो. कला म्हणते, एकीकडे माझे आईबाबा संसार सुखाचा व्हावा यासाठी आशीर्वाद देत आहेत, तर याची आई मात्र आमचा संसार सुखाचा होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. कलाला मात्र या सगळ्याचं खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आता अद्वैतला कला म्हणते की काय चाललेलं होतं रे तुझं, मी माझ्या आईबाबांच्या घरी आलेली होते ना, मग तू मध्ये मध्ये यायची काय गरज होती. त्यावरती अद्वैत म्हणतो, मी काय केलेलं आहे, मी तुला न्यायला आलेलो, माझं साहित्य तुला हात लावत जाऊ नको म्हणून सांगितलेलं, मग तू का उचलत असतेस. तुझ्यामुळं तर माझं साहित्य मला सापडत नव्हतं, आल्यापासून मी उपाशी आहे. तिथं मी खात होतो तर मलाही खाऊ दिलं नाही, तिथं म्हणायची काय गरज होती तू की मी फ्रेश झाल्याशिवाय खात नाही, देत होते ना मला ते खायला, मी खात होतो ना. त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही हॉलमध्ये येतात. दोघंही भांडतच आलेले असतात. आणि त्यानंतर मात्र इकडे तिथे सरोज कलाला दिसते. दोघांचंही भांडण सुरू असतं. अद्वैत म्हणत असतो, का तू गेलेलीस, आणि सरोज तिथं असते. सरोज या दोघांकडे पाहते आणि तिला वेगळाच धक्का बसतो. तेव्हा कलाला मात्र राग आलेला असतो, कारण सरोज आता नक्कीच आपल्याला काहीतरी ऐकवणार. या गोष्टीमुळे सरोजच्या समोर कला म्हणते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, तू मान्य कर की मी तुला बोलवलं नव्हतं, तू मला न्यायला तिकडं आलेला होतास. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की हो बाई, मी तुला न्यायला आलेलो होतो, तू मला बोलवलेलं नव्हतं, झालं समाधान. तेव्हा कला म्हणते की मला काहीच प्रॉब्लेम नाही रे,
बाकी कोणाच्या मनात शंका येऊ नये ना म्हणून विचारलं आणि म्हणून तुला सांगायला लावलं. म्हणजे सरोजच्या समोर कलाने सरोजला तिची लायकी दाखवलेली असते, तिला दाखवून दिलेलं असतं की तुमचा मुलगा स्वतःहून मला न्यायला आलेला आहे, मी त्याला बोलवलेलं नव्हतं. आणि सरोजची बोलती बंद केलेली असते, त्यामुळे सरोजच्या तोंडातून एकही शब्द निघालेला नसतो. जर कलाने हे अद्वैतला बोलायला लावलं नसतं तर नक्कीच सरोजने कलाला वाटेल ते शब्द बोलून तिला ऐकवलं असतं. पण कलाने हुशारीने इथे सरोजचा डाव उलटवलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैत आणि कला दोघंही रूमकडे जातात. पण अद्वैतला मात्र प्रश्न पडलेला असतो की ही असं काय बोलतीये, म्हणजे असं काय घडलेलं होतं का. त्याला कळतच नसतं की हिचं नक्की काय चाललेलं आहे, ही अशी का बोलत आहे, हा प्रश्न त्याला असतो. इकडे संगीता आणि दिनकर दोघंही बोलत बसलेले असतात. संगीता म्हणत असते की आज कला आणि जावई बापू या दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम बघून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा दिनकर म्हणतो, हो मलाही छान वाटलं. सुरुवातीला कली जेव्हा घरी आली तेव्हा मला काळजी वाटायला लागलेली, नक्की काय झालं असेल, कशासाठी पोरगी एवढी टेन्शनमध्ये आहे, मलाही प्रश्न पडला होता. तेव्हा संगीता म्हणते, हो ना मला पण काळजी वाटत होती. इकडे आता कला अद्वैतचे कपडे त्याचबरोबर बाकीचं सगळं आवरून ठेवत असते. त्याचवेळी अद्वैत मात्र लॅपटॉपमध्ये डिझाईन बघत असतो. कलाचंही लक्ष असतं आपण कोणत्या डिझाईन पाठवलेल्या आहेत आणि अद्वैत कोणत्या डिझाईन बघतोय याकडे कला बारीक लक्ष देत असते. त्यानंतर ती उठून तो कपड्यांचा ढीक वरती ठेवत असते. कलाचं लक्ष अद्वैतकडे असतं. तेव्हा कला म्हणते याला डिझाईन पण द्यायच्या आहेत. सानिकाला फोन करून मेसेज करून विचारते. मग कला सानिकाला मेसेज करते डिझाईन कधी हव्या आहेत. तेव्हा सानिका म्हणते की आत्ता सध्या अद्वैत सर वेगळ्या प्रोजेक्टवरती काम करत आहेत, सध्या तरी लागणार नाहीत, पण कळवतील ते मला. असं म्हणता क्षणी कलाला आता एक अंदाज आलेला असतो की अद्वैतला डिझाईन कधी हव्या आहे त्याचा. मग कला विचार करू लागते की अद्वैतला डिझाईन तर द्यायच्या आहेत, पण आता हा डिझाईन कशा काढू, मला त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचार कला करत असते. इकडे संगीता आणि दिनकर बोलत असतात. दोघंही खूप खुश असतात कारण त्यांची लाडकी लेक जी आहे ती खरंच खूप खुश झालेली असते. कारण तिने आल्यानंतर सुरुवातीला खूप टेन्शन आलेलं होतं, पण अंबाबाईच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे हे संगीता आणि दिनकरलाही पटलेलं असतं. दोघंही खुश असतात आणि कला आणि अद्वैतचा संसार सुखाचा आहे. दोघंही भांडत आहेत, पण त्या भांडणामध्ये पण कुठंतरी प्रेम आहे आणि संसारामध्ये अशी भांडणं झालीच पाहिजेत असे या दोघांचंही म्हणणं असतं. अगदी लाडी गुलाबीने राहत आहेत. जावई पण आपल्या लेकीची काळजी घेत आहेत. संगीता म्हणते, मला सुरुवातीला वाटलं होतं मी माझ्या कलेचं वाटोळं केलं, माझ्यामुळं त्या माझ्या लेकीला एवढा त्रास सहन करायला लागत आहे, पण आज खात्री पटली की नाही ती सुखात आहे. इकडे अद्वैत आणि कला दोघंही रूममध्ये असतात. कला आवरत असते, अद्वैत डिझाईन पाहत असतो. कलाचं लक्ष अद्वैतकडे असतं. अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं हे. कला कपड्यांच्या घड्या करत असते. त्याला पाणी हवं आहे का म्हणून त्याला पाणी द्यायला येते. त्या निमित्ताने तिला अद्वैत नक्की काय काम करतोय ते पाहायचं असतं. आणि कला जेव्हा पाणी द्यायला येते तेव्हा अद्वैत म्हणतो, मला नको आहे पाणी, हो बाजूला. तेव्हा कला म्हणते, काय चाललेलं असतं रे प्रत्येक वेळेस तुमच्या सगळ्यांचं, मला गृहीत धरायचं नाही हां. आणि कला पुन्हा अद्वैतच्या कपड्यांच्या घड्या करू लागते, त्याच्याशी बोलत असते. पण अद्वैत त्याच्या कामात बिझी असतो, त्याला काही सापडत नसतं, ते शोधाशोध करत असतो. आणि कला मात्र मध्ये मध्ये येते असं अद्वैतला वाटत असतं. पण कला पण तिचं काम करत असते. अद्वैतचे कपडे घडे करून ठेवायचे आहेत ते काम करत असते. कलाचं आपलं तिचं छान चाललेलं असतं, तिचं काम ती करत असते. अद्वैत तिला धडकतो. तेव्हा अद्वैत म्हणतो, काय गं हे मध्ये मध्ये करतेस. कलाला राग येतो. कला भडकते. कला म्हणते, काय चाललंय रे, प्रत्येक वेळेस तुम्ही वेगवेगळे गैरसमज करायचे आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस उत्तर द्यायला बांधील नाही आहे. तुम्हाला वाटेल ते तुम्ही तुमच्या मनात ठरवता आणि मी मात्र क्लिअर करत राहायचं प्रत्येक वेळेस. मी चुकीची नाही येते नाही, हे अजिबात जमणार नाही. मलाही माझा स्वतःचा आत्मसन्मान आहे, मी यापुढे ऐकून घेणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही सगळेजण तुम्हाला मनाला वाटेल तसं वागणार आणि मला तुमच्या पद्धतीनं वागवणार, हे कदापि शक्य नाही, हे मी मान्य करणार नाही. कला भलतीच भडकलेली असते. अद्वैत म्हणतो, काय झालं, इथं तर मी एकटा आहे, ही तुम्ही काय करत होती. हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो आणि अद्वैतचे कपडे घड्या केलेले सगळे कला फेकून देते आणि तिथून निघून जाते. अद्वैत आता विचार करू लागलेला असतो, नक्की खरेला झालंय तरी काय, हे असं का करत होती, हे असं का बोलत होती, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय झालंय नक्की. आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे
कला खूपच चिडलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, काय झालंय नक्की, ही अशी का करतेय? कला मात्र म्हणत असते, प्रत्येक वेळेस तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही वागणार, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही मला वागवणार, मी ते सहन करणार नाही. मलाही माझ्या स्वतःचा आत्मसन्मान आहे आणि तुम्ही म्हणाल तसं वागायला मी काही रिकामी नाही, असं कला ऐकवत असते. अद्वैतला राग येतो. अद्वैत तिचा हात पकडतो. अद्वैतला राग येण्यापेक्षा काळजी वाटत असते की हिला नक्की कोण काय बोललंय, कारण ही असं कधी बोलत नाही, आज ही असं का बोलतेय. अद्वैतने कलाचा हात पकडलेला असतो, तिला विचारत असतो. तेव्हा कलाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. अद्वैत म्हणतो, नक्कीच काहीतरी झालेलं आहे, म्हणूनच हिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अद्वैतलाही वाईट वाटलेलं असतं, नक्की हिला कोण काय बोललंय, म्हणून ही निघून गेली होती का माहेरी, कारण तिथे गेल्यानंतर पण तिचा सूर वेगळाच होता, असं अद्वैतचं चाललेलं असतं. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण ब्रेकफास्टसाठी बसलेले असतात आणि अंजू अद्वैतला ब्रेकफास्ट देत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू का वाढत नाही आहे मला. तेव्हा कला म्हणते, तिनं देते ना, त्यावेळेस सर्वजण तिथं असतात, पण कला बाकी सगळ्यांना ब्रेकफास्ट देत असते, पण अद्वैतला काही ती वाढत नसते. अंजू वाढते ना तिथे, असं कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा अंजू अद्वैतला ब्रेकफास्ट देते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही, जोपर्यंत तू मला ब्रेकफास्ट देणार नाही तोपर्यंत मी काहीही खाणार नाही. खरे तू जर मला वाढलं नाहीस तर मी उपाशी राहणार आहे, असं अद्वैत सर्वांच्या समोर म्हणतो. आणि आता सरोजला मात्र मोठा धक्का बसलेला असतो, कारण सरोजलाच माहिती असतं की कला अशी का वागत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.